नमस्कार, स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात गावाकडील पद्धतीची अतिशय चविष्ट खूप पौष्टिक अशी मेथीच्या डाळ भाजीची रेसिपी। जेव्हा आपल्याला वरण भात भाजी पोळी असा सर्व स्वयंपाक बनवायचा कंटाळा आलेला असतो किंवा तेवढा वेळ नसतो, तेव्हा झटपट ही मेथीची डाळ भाजी बनवून बघा। पोळी भाकरी किंवा गरमागरम भातासोबत देखील ही भाजी मस्त लागते। दुसरी कुठलीही भाजी बनवण्याची आवश्यकता नाही। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मेथीची डाळ भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 2 मुठा ही मेथीची भाजी। भाजी पाण्याने स्वच्छ धुवून मी या प्रकारे ही कापून घेतली आहे। आणि अर्धी वाटी तुरीची डाळ। सर्वप्रथम कुकर मध्ये ही तूर डाळ घालूया। ही डाळ आता आपल्याला धुवून घ्यायची आहे। डाळ धुवून झाली, आता यामध्ये आपण पाणी घालूया। साधारण 1.5 वाटी पाणी घालायचं आहे। ही मेथीची भाजी घालूया। एक मध्यम आकाराचा कांदा घालायचा आहे। चवीनुसार हिरवी मिरची घालूया। 2 ते 3 टेबलस्पून किसलेलं सुकं खोबरं। सर्व आपल्याला भाजी शिजतानाच घालायचं आहे। 2 टेबलस्पून कच्च्या शेंगदाण्याचा कूट घालणार आहे। हे एक वेळा मिक्स करून घेऊ। आता हे मिक्स केल्यानंतर जर असं वाटलं की पाणी कमी वाटते आहे, तर यामध्ये अर्धी वाटी पाणी अजून घालूया। सर्व साहित्य नीट शिजायला हवं। हे बघा, या प्रकारे कुकरचं झाकण बंद करून घेऊ आणि मध्यम आचेवर साधारण 3 शिट्या काढू आणि त्यानंतर गॅसची फ्लेम मंद करून अजून 5 ते 10 मिनिटांसाठी हे शिजवून घेऊया। हे बघा, हे व्यवस्थित शिजलं। आता आपण हे घोटून घेऊया। डाळ घोटून झाली, हे बघा मस्त एकजीव झाली आहे। आता आपण फोडणीची तयारी करू। फोडणीसाठी कढईमध्ये मी साधारण 2 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलं आहे आणि बाजूच्या गॅसवर पाणी देखील गरम करायला ठेवलं। आपल्याला डाळ भाजीमध्ये नेहमी कथा गरम पाणीच घालायचं आहे। तेल गरम झालं, आता यामध्ये थोडी मोहरी घालूया। थोडं जिरं, 1 टेबलस्पून ठेचलेला लसूण, आलं लसूण हलक्या तांबूस रंगावर परतून झालं। आता यामध्ये हळद घालूया। कोथिंबीर घालू। थोडी कोथिंबीर फोडणीमध्ये आणि थोडी आपल्याला नंतर घालायची आहे। आता ही घोटलेली डाळ घालूया। आवश्यकतेनुसार गरम पाणी घालूया। चवीनुसार मीठ घालायचं आहे। हे बघा, या प्रकारची कन्सिस्टन्सी ठेवणार आहे। खूप पातळ नाही पण खूप घट्ट देखील नाही। एक टीस्पून गरम मसाला घालूया। आता याला एक उकळी काढून घ्यायची आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता भाजीला अगदी खळखळून उकळी आली। आता आपण गॅस बंद करूया। सर्वात शेवटी कोथिंबीर, गरमागरम चटकदार आणि खूप पौष्टिक अशी मेथीची डाळ भाजी तयार आहे। आज आपण बघूयात गावाकडील पद्धतीची अतिशय चविष्ट खूप पौष्टिक अशी शेपू आणि हिरव्या टोमॅटोच्या आटीव भाजीची रेसिपी। गावाकडे गरमागरम ही आटीव भाजी आवर्जून बनवतात। पोळी आणि भाकरी भातावर खायला देखील ही भाजी मस्त लागते। झटपट बनवता येते आणि खूप चविष्ट आहे। ज्यांना शेपू आवडत नाही ते देखील आवडीने खातात। मस्त अशी रेसिपी आहे। चला तर मग बघूयात आता याची कृती।
शेपू टोमॅटोची आटीव भाजी किंवा शेपू टोमॅटोचं पिठलं बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 मूठ ही शेपू। अगदी ताजी शेपू मी निवडून घेतली आणि पाण्याने स्वच्छ धुवून अशी सुकवून घेतली आहे। नेहमी करता शेपू कापडावर जरा सुकवून घ्या म्हणजे नीट कापता येते। त्यानंतर आपल्याला लागणार आहे 2 हिरवे किंवा कच्चे टोमॅटो, 1 टेबलस्पून शेंगदाणे आणि चवीनुसार हिरवी मिरची। सर्वप्रथम या भाज्या मी कापून घेते। सर्व भाज्या कापून झाल्या आहे। इथे कुकर मध्ये आता आपण ह्या कापलेल्या भाज्या घालू। माझ्याकडे हा स्टीलचा कुकर आहे म्हणून मी डायरेक्ट कुकर मध्येच हे शिजवणार आहे, पण तुमच्याकडे ॲल्युमिनियमचा कुकर असेल तर तुम्ही एखाद्या स्टीलच्या भांड्यामध्ये ठेवून हे शिजवा, कारण यामध्ये आपण हा कच्चा टोमॅटो घातला आहे। गावाकडे तर शक्यतो हे कढईमध्ये शिजवतात, पण कुकरमध्ये शिजवलं तर वेळ वाचतो आणि भाजी देखील खूप मस्त शिजते। आता यामध्ये 1 टेबलस्पून शेंगदाणे घालूया। शेंगदाण्यामुळे ही भाजी खूप मस्त ठसठशीत आणि चविष्ट लागते। आता यामध्ये 1 टेबलस्पून हरभऱ्याची डाळ, डाळ भिजवलेली नाही, फक्त पाण्याने धुवून घेतली आहे। यामध्ये आपण साधारण 1.5 ग्लास पाणी घालूया। आज साधारण 5 व्यक्तींसाठी मी हे पिठलं बनवणार आहे, त्यामुळे ह्या सर्व साहित्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता। आपण कुकरचं झाकण बंद करून घेऊ आणि मध्यम आचेवर याला फक्त 1 शिटी काढायची आहे। 1 शिटीमध्येच ही भाजी व्यवस्थित शिजते। बऱ्याच जणांना शेपूची भाजी खाल्ल्यानंतर ढेकर येण्याचा त्रास होतो। त्याचं कारण असं आहे की भाजी जर व्यवस्थित शिजली नाही तर त्याची ढेकर यायला सुरुवात होते। त्यामुळे असं कुकरमध्ये माझ्या सासूबाई हा शेपू शिजवून घेत होत्या, त्यामुळे शेपू पचायला हलका होत होता आणि ही भाजी खाल्ल्यानंतर ढेकर येण्याचा त्रास देखील होत नव्हता। हे बघा, भाजी अगदी मऊ शिजली आहे। हे टोमॅटो देखील छान मऊ झाले आहे। आता आपल्याला यामध्ये आवश्यकतेनुसार बेसन घालायचं आहे। बेसनाचा अगदी नक्की अंदाज नाही, तुम्हाला ही आटीव भाजी किती पातळ किंवा किती घट्टसर हवी त्यानुसार बेसन घाला। आता आपल्याला हे छान घोटून घ्यायचं आहे। बेसन यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, हे मी घोटून घेतलं म्हणजे यातील टोमॅटोच्या फोडी देखील जरा मॅश करून घेतल्या। फोडणीसाठी कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालूया, जिरे, 1 टीस्पून लसूण, वराडात तसेच खानदेशामध्ये आवर्जून हे शेपूचं पिठलं बनवतात। हे बघा, लसूण हलक्या तांबूस रंगावर परतून झाला। आता यामध्ये हळद घालूया, कोथिंबीर, आणि हे आपण शिजवलेली शेपू आणि टोमॅटो, यामध्ये अजून 1 ग्लास पाणी घालणार आहे। आता आपण हे मिक्स करूया। हे बघा, हे मिक्स झालं। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया। आता मध्यम ते मोठ्या आचेवर आपल्याला हे पिठलं सतत ढवळत शिजवायचं आहे। हे बघा, जसं जसं हे पिठलं शिजायला लागलं तसं तसं हे दाटसर होते आहे। बघा, ह्याला छान उकळी आली। आता आपण यावर झाकण ठेवू आणि मंद आचेवर हे पिठलं 3 ते 4 मिनिटांसाठी व्यवस्थित शिजवून घेऊ। हे बघा, 3 ते 4 मिनिट हे पिठलं छान शिजलं, अगदी खदखदून शिजलं आहे। आता आपण गॅस बंद करू। सर्वात शेवटी कोथिंबीर, गरमागरम आणि खूप चविष्ट अशी शेपू टोमॅटोची आटीव भाजी तयार आहे। आज आपण बघूयात खानदेश तसेच वराडातील एक खास पारंपरिक आणि अतिशय प्रसिद्ध अशी रेसिपी, ती म्हणजे दाय गंडोरी किंवा मिरचीच्या भाजीची रेसिपी।
रेसिपी अतिशय सोपी आहे। खानदेशात आणि वराडात आवर्जून घरोघरी ही भाजी बनवल्या जाते। चला तर मग बघूयात आता याची कृती। डाळ गंडोरी किंवा मिरचीची भाजी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी तुरीची डाळ। घरगुती वापराची ही एक नेहमीची वाटी मी घेतली आहे। कपापेक्षा थोडी लहान ही वाटी आहे। सपाट कप ही तुरीची डाळ आहे। साधारण 4 व्यक्तींसाठी ही मिरच्यांची भाजी किंवा डाळ गंडोरी मी आज बनवणार आहे। त्यानंतर आपल्याला लागणार आहे 2 हे छोटे काटेरी वांगे, 2 टेबलस्पून अख्खे शेंगदाणे, 1 कच्चा टोमॅटो आणि 1 मूठभर आंबट चुका आणि साधारण 12 ते 13 ह्या हिरव्या मिरची घेतल्या आहे। तिखट हिरव्या मिरची आहे। मिरचीचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकतात, पण ही डाळ गंडोरी किंवा मिरचीची भाजी छान तिखट आणि झणझणीत अशी असते। एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की मिरच्या घेताना ह्या नेहमी ताज्या असाव्या। ताज्या मिरच्यांपासून बनवलेली ही डाळ गंडोरी अतिशय चविष्ट लागते। सर्वप्रथम ह्या सर्व भाज्या आपण कापून घेऊ। तुम्हाला अंदाज येण्यासाठी मी हे तुम्हाला असं दाखवलं आहे। सर्व भाज्या कापून झाल्या आहे। प्रत्येक गावागावानुसार ही डाळ गंडोरी किंवा मिरचीची भाजी बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते। याआधी मी तुम्हाला माझ्या माहेरची मिरच्यांच्या भाजीचा प्रकार दाखवला आहे आणि आज मी तुम्हाला ही माझ्या सासूबाईंनी शिकवलेली माझ्या सासरची डाळ गंडोरी बनवण्याची पद्धत दाखवत आहे। आता डाळ गंडोरी म्हणजे काय, तर डाळचा अर्थ आहे डाळ, ही तुरीची डाळ, आणि गंडोरी ह्याचा अर्थ आहे हे मिरचीचे तुकडे। मिरचीचे याप्रमाणे केलेले तुकडे ह्याला खानदेशामध्ये आणि वराडामध्ये गंडोरी असं म्हणतात किंवा गंडोऱ्या असं म्हणतात आणि ह्या डाळीमध्ये शिजवलेल्या गंडोरी म्हणून डाळ गंडोरी। सर्वप्रथम आपण ही तुरीची डाळ कुकरमध्ये घालू। 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। डाळ स्वच्छ धुवून झाली। आता यामध्ये आपण साधारण 2.5 वाट्या पाणी घालूया। दोन टेबलस्पून कच्चे शेंगदाणे। आता ही कापलेली मिरची किंवा गंडोऱ्या घालायच्या आहे। कच्चा टोमॅटो, वांगे घालूया आणि सुका। यामध्ये 1 टीस्पून तेल घालू, याने डाळ छान मऊ शिजते। आता कुकरचं झाकण बंद करू आणि मध्यम आचेवर साधारण 3 शिट्या काढायच्या आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम कमी करून मंद आचेवर साधारण 10 मिनिट भाजी शिजवायची आहे। भाजी मऊ शिजायला हवी। हे बघा, डाळ अगदी मऊ शिजली आहे। आता आपण ही छान घोटून घेऊया। अगदी मऊ आपल्याला ही डाळ घोटून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता डाळ अगदी मऊ घोटून झाली। आता यामध्ये आवश्यकतेनुसार गरम पाणी घालू आणि जरा एकसारखी करून घेऊया। पुन्हा हे व्यवस्थित असं घोटून घ्या। तुम्ही बघू शकता भाजी मी छान घोटून घेतली आणि एकसारखी करून घेतली आहे। इथे फोडणीसाठी साधारण 4 टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलं आहे। डाळ गंडोरी किंवा मिरचीची भाजी बनवताना शक्यतो शेंगदाण्याचं तेल वापरतात, ह्याची चव खूपच मस्त येते। तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालूया, जिरे, जिरं मोहरी नीट तडतडली की 2 ते 3 टेबलस्पून सुक्या खोबऱ्याचे काप। आता हे सुक्या खोबऱ्याचे काप आपल्याला छान हलका तांबूस रंगाच्या होईपर्यंत परतायचे आहे। तुम्हाला जर या पद्धतीने काप आवडत नसतील तर तुम्ही हे सुकं खोबरं किसून देखील घेऊ शकता, पण मध्ये मध्ये दाताखाली हे सुक्या खोबऱ्याचे काप आणि आपले शिजवलेले शेंगदाणे खूप मस्त लागतात। आता एक मध्यम आकाराचा कांदा घालूया। फोडणीला सुरुवात केली की बाजूच्या गॅसवर पाणी देखील गरम करायला ठेवून द्या। भाजीमध्ये आपल्याला नेहमी करता गरम पाणी घालायचं आहे। हा कांदा जरा मऊ झाला की यामध्ये 2 टेबलस्पून ठेचलेलं आलं लसूण देखील घालू। 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि 1-1.5 इंच आल्याचा तुकडा मी असा ठेचून घेतला आहे।
आता हे सर्व साहित्य छान खमंग होईपर्यंत आपल्याला परतायचं आहे. आमच्या गावाकडे अगदी घरोघरी ही दायगंडोरी बनवतात. दायगंडोरी आणि त्यामध्ये कुस्करून ज्वारीची भाकरी खूप मस्त लागते. तसं बघायला गेलं तर आमटीचाच हा एक प्रकार आहे. डाळ भाजी किंवा आमटी देखील तुम्ही याला म्हणू शकता. गावाकडे तर सामुदायिक कार्यक्रमांसाठी खूप जास्त प्रमाणामध्ये ही बनवल्या जाते. पंक्तीतील चुलीवर बनवलेली ही दायगंडोरी अप्रतिम लागते. गावातला कुठलाही सामुदायिक पंगत असो, आवर्जून दायगंडोरीची पंगत असतेच असते. तुमच्या बोरला पाणी लागलं किंवा तुमच्याकडे बाळ झालं, कुठलाही छोटा छोटा आनंद जरी असला, प्रवचन आहे, गणपतीच्या दिवसांमध्ये देखील गणपतीचा पंगत असते, त्या पंगतीसाठी देखील खूप जास्त प्रमाणामध्ये ही दायगंडोरी बनवतात. अतिशय चविष्ट लागते. हे बघा, कांदा लसूण छान हलक्या तांबूस रंगावर परतून झालं. आता यामध्ये 3 टेबलस्पून कच्च्या शेंगदाण्याचा कूट घालणार आहे. आता हा कूट देखील आपल्याला जरा परतायचा आहे. हे बघा, सर्वच साहित्य अगदी खमंग परतून झालं, छान तांबूस रंगाचं झालं आहे. आता यामध्ये हळद घालूया. हा 1 टेबलस्पून मी गरम मसाला घेतला आहे. यातील अर्धा गरम मसाला आता घालूया. म्हणजे अर्धा टेबलस्पून गरम मसाला आपल्याला फोडणीत घालायचा आहे आणि अर्धा टेबलस्पून आपण नंतर घालूया. कुठलाही गरम मसाला तुम्ही घेऊ शकता, फक्त ज्यामध्ये लाल मिरची वापरली आहे तो घेऊ नका, त्यांनी भाजीचा रंग बिघडतो. कोथिंबीर घालू. या दायगंडोरीला कोथिंबीर भरपूर घाला. अगदी अर्धा मिनिटासाठी हे देखील आपण परतून घेऊया. आता ही घोटलेली भाजी आवश्यकतेनुसार गरम पाणी घालूया. तुम्हाला भाजी किती दाटसर किंवा किती पातळ हवी त्यानुसार पाणी यामध्ये घाला. बघा किती छान रंग याला आला. जरा घट्ट वाटते आहे, अजून थोडं पाणी घालूया. चवीनुसार मीठ घालू. आता ह्याला मस्त उकळी काढून घेऊया. हे बघा, भाजीला छान उकळी आली. आता सर्वात शेवटी उरलेला गरम मसाला घालू. कोथिंबीर घालूया. मिक्स करू. गरमागरम आणि खूप चटकदार अशी दायगंडोरी किंवा मिरच्यांची भाजी तयार आहे. ही भाजी तुम्ही ज्वारीची भाकरी कुस्करून खा किंवा पोळी बरोबर खा. गरमागरम साध्या भातावर खायला देखील भाजी मस्त लागते. पारंपरिक रेसिपी आहे, नक्की करून बघा. आज आपण बघूयात अतिशय चटकदार आणि खूप पौष्टिक अशी ताकातील पालकाच्या पातळ भाजीची रेसिपी. गरमागरम ही भाजी पोळी, भाकरी आणि भातावर देखील खाता येते, त्यामुळे आमटी वगैरे बनवायचीही आवश्यकता नसते. झटपट होणारी ही भाजी खूप चविष्ट आहे आणि तेवढीच सोपी देखील आहे. चला तर बघूयात आता याची कृती. ताकातील पालकाची पातळ भाजी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 कप पालक. पालक स्वच्छ निवडून धुवून तो असा बारीक कापून घेतला आहे. आज मी तुम्हाला कपामध्ये प्रमाण सांगणार आहे, म्हणजे अंदाज चुकण्याची शक्यता नाही. 1 गड्डी घ्या, अर्धी गड्डी घ्या, म्हणजे गड्डी नेमकी मोठी किती हे कळत नाही, म्हणून आपण कपानी मोजून घेऊ म्हणजे चुकणार नाही. त्यानंतर आपल्याला लागणार आहे 1 टेबलस्पून चना डाळ म्हणजेच हरभऱ्याची डाळ आणि 1 टेबलस्पून शेंगदाणे. शेंगदाणे आणि चना डाळ ही पाण्याने स्वच्छ धुवून साधारण 2 तासासाठी मी भिजत ठेवली होती. इथे फोडणीसाठी साधारण 1.5 टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलं. तेल गरम झालं की त्यामध्ये थोडी मोहरी घालूया, थोडे जिरे, चवीनुसार हिरवी मिरचीचे तुकडे घालणार आहे. एक टीस्पून ठेचलेला लसूण, आता ही लसूण आणि मिरची छान आपण परतून घेऊ. हे बघा, तुम्ही बघू शकता लसूण मिरची छान हलक्या तांबूस रंगावर परतून झाली आहे. आता यामध्ये पाव टीस्पून हिंग घालूया.
पाव टीस्पून हळद, 4 ते 5 कढीपत्त्याची पानं, ही भिजवलेली चना डाळ, त्यातील पाणी मी काढून घेतलं आणि आता ही घालणार आहे. शेंगदाण्यांमधील पाणी देखील काढून घेतलं. आता हे देखील यामध्ये घालू. 1 मिनिटासाठी जरा हे डाळ आणि दाणे आपण परतून घेऊया. हे बघा, हे डाळ आणि दाणे मी 1 मिनिटासाठी परतून घेतले. आता यामध्ये बारीक चिरलेला पालक घालू. मध्यम आचेवर हा पालक देखील आपण छान परतून घेऊ. किती वेगवेगळ्या प्रकारे या सर्व भाज्या आपल्याला बनवता येतात. खूप चविष्ट लागतात. मुलांना देखील लहानपणीपासूनच तुम्ही सर्व भाज्या खाण्याची सवय लावा, म्हणजे ते देखील या भाज्या आवडीने खातात. एकाच भाजीचा तो प्रकार खायला मुलांना देखील कंटाळा येतो. त्यामुळे असे वेगवेगळे प्रकार जर तुम्ही करून दिले तर मुलं नक्कीच आवडीने खातील. हे बघा, हे पालक परतून झालं. आता यावर झाकण ठेवू आणि 2 मिनिट भाजी आपण शिजवून घेऊया. भाजी शिजते आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करू. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1.5 टेबलस्पून बेसन. ही भाजी मिळून येण्यासाठी आपल्याला यामध्ये थोडं बेसन घालायचं आहे आणि 2 वाटी ताक, यातील थोडं थोडं ताक घालू आणि मिक्स करून घेऊ. या भाजीमध्ये बेसन हे फक्त भाजी मिळून येण्यापुरतंच आपल्याला घालायचं आहे. अगदी खूप बेसन घालू नका. बरेच जण यामध्ये खूप सारं बेसन घालतात, मग ती पालकाची ताकातील पातळ भाजी नाही तर पालकाचं ताकातील पिठलं तयार होतं. हे बघा, हे बेसन मी ताकात छान मिक्स करून घेतलं. आता उरलेलं ताक देखील घालूया. ही ताकातील भाजी आपण जेव्हाही बनवतो तेव्हा ताक थोडं आंबट घ्या. अगदीच ताज्या ताकाची जर तुम्ही ही बनवली तर भाजीला चव नीट येणार नाही. हे बघा, साधारण 2 मिनिटांनंतर ही पालक आणि डाळ देखील जरा शिजली आहे. याला मस्त वाफ आली. आता यामध्ये बेसन मिक्स केलेलं ताक घालूया. यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. भर साखर घालणार आहे. जर आवडत असेल तर घाला, नाही घातली तरी चालेल. थोडी साखर घातली की भाजी छान मस्त चविष्ट होते. आता मध्यम आचेवर आपल्याला हे छान असं ढवळत राहायचं आहे. बघा, यामध्ये पालकाचं प्रमाण हे नेहमी करता जास्त ठेवा. तुम्हाला जर पोळी भाकरी बरोबर भाजी खायची असेल तर अशी थोडी घट्ट ठेवली तरी चालेल आणि जर भातावर खायची असेल तर तुम्ही यामध्ये अजून थोडं ताक घालू शकता. ही ताकातील पालकाची भाजी अगदी गरमागरम खायला खूप मस्त लागते. बघा, आता याला छान उकळी आली. आता आपण गॅसची फ्लेम कमी करूया, मंद करू आणि 4-5 मिनिटांसाठी हे नीट शिजवून घेऊ. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की आता यावर झाकण ठेवू नका. तुम्ही जर हे झाकण ठेवून शिजवलं तर पालकाचा रंग खराब होतो आणि भाजी काळपट दिसायला लागते. उघड्यावरच आता ही भाजी आपण कमी आचेवर शिजवून घेऊ. भाजी शिजते आहे तोपर्यंत वरती घालण्यासाठी एक फोडणी करून घेऊ. ही फोडणी घालणे हे ऑप्शनल आहे, नाही घातली तरी चालेल, पण ही फोडणी घातली तर भाजीची चव खूप मस्त येते, द्विगुणित होते. फोडणीसाठी इथे साधारण 1.5 टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलं. तेल गरम झालं की त्यामध्ये थोडं जिरं मोहरी घालूया. 2 ते 3 लसूण पाकळ्या बारीक चिरून घालूया.
फोडणीमध्ये घातलेल्या ह्या लसूण पाकळ्यांची चव खूपच मस्त येते। आता 2 सुक्या लाल मिरची घालू। हे बघा फोडणी तयार आहे। हे बघा भाजी देखील मस्त शिजली। आता यावर ही फोडणी घालूया। आता यामध्ये कोथिंबीर घालूया। गॅसची फ्लेम बंद करू। गरमागरम खूप चविष्ट चटपटीत अशी ताकातील पालकाची पातळ भाजी तयार आहे। आज आपण बघूयात पारंपरिक खानदेशी पद्धतीची अतिशय चविष्ट खूप पौष्टिक अशी कांदापातीच्या रस्सा भाजीची रेसिपी। पोळी भाकरी कुस्करून खाण्यासाठी ही भाजी खूप मस्त लागते। पारंपरिक अशी रेसिपी आहे। चला तर मग बघूयात आता याची कृती। कांदापातीची रस्सा भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे साधारण 3 ते 4 मूठ ही बारीक कापलेली कांदापात पाण्याने स्वच्छ धुवून मी अशी कापून घेतली आहे। त्यानंतर एका भांड्यामध्ये मी साधारण 1 वाटी पाणी घेतलं आहे। या 1 वाटी पाण्यामध्ये धुतलेली तुरीची डाळ घालायची आहे। ही बरोबर 2 टेबलस्पून तूर डाळ आहे। तुरीच्या डाळीऐवजी तुम्ही मुगाची डाळ किंवा हरभऱ्याची डाळ देखील घेऊ शकता। आता मध्यम आचेवर आपल्याला तूर डाळ अर्धवट शिजवून घ्यायची आहे। बोट चेपी होईल इतपत शिजवायची आहे। इथे एका कढईमध्ये चवीनुसार हिरवी मिरची भाजून घेऊया। आमच्याकडे छान झणझणीत ही भाजी आवडते। मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। यामध्ये 1-2 थेंब तेल घालूया आणि मिरची अगदी खमंग आपल्याला भाजून घ्यायची आहे। विविध प्रकारे ही कांदापातीची भाजी बनवता येते। याआधी देखील 2 प्रकार मी तुम्हाला दाखवले आहे। हे बघा ह्या मिरच्या जरा भाजून झाल्या। आता यामध्ये 1 टीस्पून धणे घालूया, अर्धा टीस्पून जिरे आणि हे देखील 2 मिनिटांसाठी जरा भाजून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा मिरची अगदी खमंग भाजायला हवी म्हणजे ह्याची चव खूप छान येते। हे बघा सर्व साहित्य अगदी खमंग भाजून झालं। आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून जरा गार करून घेऊ। तुम्ही बघू शकता ही डाळ अर्धवट शिजली आहे, थोडी बोट चेपी अशी झाली। याच प्रकारची आपल्याला ठेवायची आहे। आता आपण गॅस बंद करूया। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेली मिरची, धणे आणि जिरं घालूया। अर्धी वाटी शेंगदाणे घालणार आहे। मी साधारण 5 व्यक्तींसाठी ही भाजी बनवत आहे। साधारण 4 ते 5 लसूण पाकळ्या। आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून ह्याचं वाटण वाटून घेऊ। शेंगदाणे आणि हिरवी मिरचीचं वाटण वाटून तयार आहे। हे बघा इथे फोडणीसाठी साधारण 2 ते 2.5 टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालूया। मोहरी तळतळली की अगदीच थोडे जिरे घालायचे आहे। आता हे जे शेंगदाण्याचं वाटण आहे ते घालूया। चिमूटभर हळद घालायची आहे। अगदी मंद आचेवर आपल्याला छान तेल सुटेपर्यंत हे वाटण परतून घ्यायचं आहे। संध्याकाळच्या वेळी वरण, भात, भाजी, पोळी असा संपूर्ण साग्र संगीत स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर फक्त ही रस्सा भाजी आणि यामध्ये कुस्करून भाकरी किंवा पोळी तुम्ही खाऊ शकता। खूप मस्त लागते किंवा अगदी गरमागरम भातावर देखील खायला ही भाजी छान लागते। तुम्ही बघू शकता हे वाटण मस्त परतून झालं आणि याला कडेने तेल देखील सुटलं आहे। आता यामध्ये ही बारीक कापलेली कांदापात घालूया। कांदापात घालून हे थोडं मिक्स करून घेऊ।
आता तेलावर या मसाल्यांसोबत ही कांदा पात देखील आपल्याला जरा परतून घ्यायची आहे। कांदा पात लगेच शिजते, त्याला शिजायला फार वेळ लागत नाही, त्यामुळे आधी मसाला परतून घ्यावा आणि नंतर कांदा पात। कांदा पात ही तेलावर नीट परतून घेणं गरजेचं आहे, तेव्हाच त्याचा उग्रपणा कमी होतो। गावाकडे तर जास्त जरट कांदा पात असली तर ती थोडं उकळत्या पाण्यामधून काढतात, म्हणजे उग्रपणा कमी होतो। पण आता इथे शहरामध्ये छान कोवळी अशी कांदा पात मिळते, त्यामुळे ती उकळत्या पाण्यातून काढायची आवश्यकता नाही। हे बघा झालंय हे आता परतून। आता आपण ही शिजवलेली डाळ यातील पाण्यासहच घालूया। वाटणाचं पाणी घालू आणि भाजी मिक्स करून घेऊया। आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे। तुम्हाला ही भाजी किती पातळ किंवा किती दाट हवी त्यानुसार पाणी घाला। चवीनुसार मीठ घालूया आणि 2 ते 3 मिनिटांसाठी आता ही भाजी आपण शिजवून घेऊ। हे बघा तुम्ही बघू शकता भाजी अगदी मस्त शिजली आहे, त्याची कन्सिस्टन्सी देखील ठीकच आहे, छान मिळून आली आहे। आता आपण गॅस बंद करूया। आवडत असल्यास यामध्ये थोडी कोथिंबीर घालू शकता। गरमागरम आणि चविष्ट अशी खानदेशी पद्धतीची कांदापातीची रस्सा भाजी तयार आहे। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर कळवा। आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा। अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज आर्टच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी रहा।